चला वर्देश, मागील मॅच मध्ये सुद्धा हॅट्रिक चौकारचे एक टी शर्ट बाकी आपण द्यायचं आहे. या मॅचला मयुरेश आहे. मागील मॅचचा जो होता कुणाल, त्याने हॅट्रिक चौकार नक्कीच लगावले होते, तर त्याला आपण देणार आहोत. कुणाल किणी आपण यायचंय. कुणाल किणी ज्यांनी हॅट्रिक चौकार मागील सामन्यामध्ये नक्कीच लगावले होते, त्यांनी यायचंय. कुणाल किणी टी शर्ट दिले जातील जे स्पॉन्सर केले गेलेत साई फॅशन कॉर्नर मिस्टर सचिनजी मराठी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर आहेत ते टी शर्ट. कुणाल किणी यांनी यायचं. वर्देश राऊत, वर्देश चला सामना सुरुवात करा. आपण पाहणार आहोत मैदानाच्या दोन सलामी बॅटर, एका बाजूला जिशान दमनवाला तर एका बाजूला पाहायला भेटेल साकीर मुल्ला. मी विनंती कर आयोजक कमिटीला प्लीज अंपायर साठी पाणी आपण पुरवायचे षटकानंतर. तारापूर संघ 10वा खेळाडू कंपल्सरी आहे. जिशान कॉल आहे, 10वा खेळाडू कंपल्सरी असेल, लक्षात घ्या प्लीज. चला सामना सुरुवात होते. गोलंदाज पाहायला भेटेल रियाज कुरेशी तर एका बाजूला फलंदाज साकीर मुल्ला. नॉन स्ट्राईक वर जिशान दमनवाला आपल्याला पाहायला भेटतोय मैदानी चार्ट मध्ये. पहिला चेंडू टॅप केला गेलाय आणि यावेळेस चेंडू निघून जातो सरळ सीमारेषा पार. येतोय सरपंच शक चौकार. वेगवान चेंडू होता, चॉप केला गेला आणि वेगावर स्वार होता आणि चेंडू निघून गेला सीमारेषा पार. ज्या वेगाने आला त्या वेगाने मैदानाच्या बाहेर पाठवून दिला. आपण पाहतो आरसा दाखवणं, या प्रकारे चेंडूला आरसा दाखवलं गेलं आणि चौकारासाठी नक्कीच पाठवून दिले. साखरेच्या बॅट मधून आलाय. यावेळेस 100 टॅप खेळला गेला, परंतु अफजल हाशमी चेंडूला फील्ड करतोय. कुठली धाव नाहीये. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू निर्धाव. यावेळेस टॅपचा फटका येतोय चौकार. पासळ संघाच्या संगनायक, पासळ संघाचा संगनायकाने यायचंय घेण्यासाठी. पासळ संघ, पासळ संघ यायचंय. कुणाल किणी, कुणाल किणी प्लीज यायचंय. कुणाल किणी, कुणाल किणी आपण यायचंय प्लीज. ज्यावेळेस चौकार येतोय बॅक टू बॅक 150वा चौकार साकीर मुल्लाच्या बॅटमधून. राकेश चळवळी आपण मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू होता. सेन्सिबल क्रिकेट नक्कीच पाहायला भेटलं आपल्याला आणि 13 धावा धाफळकावर. तोबळी मैदानाच्या आत हफसल गोलंदाज सज्ज होतोय. रिवाज खेळला गेला आणि काय घडतोय. साकीर मुल्ला मैदानाच्या बाहेर. मोठा मासा ज्यावेळेस गळाला लागला गेला आणि मोठा गडी बाद होतोय. साकीर बॅक टू द आउट. तर बघूया नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायचा. चला फलंदाज लगेच पाठवा. वेळ थोडासा कमी घ्या कारण की 2:30 वाजता गेलेत. नवीन फलंदाज डावखुरा फलंदाज रब्बानी पाहायला भेटेल. मागील 2 स्पर्धांमध्ये अनुपस्थित नोंदवली गेली. यावेळेस उपस्थिती आहे संघामध्ये आणि आलाय रब्बानी. चला पंच अंपायर
चला आपण पाहतो रब्बानी यावेळेस स्ट्राईक वर येईल. अफजल हाशमी पहिल्या चेंडूवर गडी बाद केलं गेलं. यावेळेस ऑप्टनच्या बाहेर होता रियाज चुकी करतोय. 15 बाईचा कॉल. एक धाव नक्कीच पाहायला भेटेल. एक्स्ट्रा चेंडूमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 धावा धाव फलकावर. आणि या स्पर्धेची गोष्टी प्रत्येक सामन्यामध्ये आपण पाहतोय नवीन चेंडू प्रोव्हाइड केले गेले. एक नवीन संकल्पना पाहायला भेटते. चांगली संकल्पना ती म्हणजेच आपण पाहतोय ओम साई नवरंग सरपंच चषक 2023 मध्ये नक्कीच वैजनाथ वायकुळे साहेब उर्फ अण्णा साहेब यायचं आपल्या शुभ असते. पण 5 संघ आपण देणार आहोत सन्मान चिन्ह. चांगला क्षेत्ररक्षण दीपक यादवच्या माध्यमातून रुपेश यावरती सुरेख क्षेत्ररक्षण केले गेलं. आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर फलंदाज चांगली फलंदाजी करतात, गोलंदाज चांगले विकेट सुद्धा घेतात, परंतु क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडू सुद्धा आपला वर्चस्व गाजवलंय. कपिल पाटील हे चित्र आपण टिपायचं मुख्य व्यासपीठावर. यावेळेस टॅप केला गेला. दिशांत दमावण्याच्या बॅटमधून आलाय फटका, परंतु एकेरी धाव. कुशल चौधरी पाहायला भेटेल ही चित्र टिपत असताना. सन्मान चिन्ह दिला जातं ते म्हणजे पासरा संघाला हार्ड लक पासरा संघ. फटका सुरेख टॅपचा फटका. चांगला क्षेत्ररक्षण लल्ला पाहायला भेटत. चांगला क्षेत्ररक्षण केलं गेलं. त्याच्या माध्यमातून 3 धावा वाचवल्या गेल्या. या षटकामध्ये पाहिले गेले तब्बल 2 चौकार वाचवले गेल्या खेळाडूकडे. एका बाजूला दीपक यादव तर एका बाजूला लल्ला पाहायला भेटतोय. चेंडूची गोष्ट चेंडूचा खेळ संपला गेला आतापर्यंत 5 चेंडू. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला. दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव. तिसऱ्या चेंडूवर 0 आणि 2 मागील चेंडूवर 2 एकेरी धाव. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला भेटेल खेळाडूकडून. शेवटचा अंतिम चेंडू दिशांत दमणवाला स्ट्राईकवर पाहायला भेटेल आपल्याला. दुसरा षटक मार्ग असतो आणि यावेळेस गडी बाद. बॉक्स आउटच्या मध्ये सलामी बॅटर मैदानाच्या बाहेर. या षटकामध्ये काय गोलंदाजी केली गेली. 2 सलामी फलंदाज मैदानाच्या बाहेर पाठवला भेटे आणि 16 धावा त्या फलकावर. मात्र 3 धावा खर्च केल्या गेल्या. 2 गडी बाद केल्या गेल्या. येणारी 12 चेंडूचा खेळ बाकी मैदानाच्या आतमध्ये. बघा 12 चेंडू मध्ये किती धावा जमवल्या जातील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गुलफाम पाहायला भेटेल. चला वळूया मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज विकास म्हणजे काली नावाने जास्त प्रसिद्धी भेटली गेली तो गोलंदाज पाहायला भेटतो आपल्याला. बघूया आपण विकास गोलंदाज मागं सज्ज होतोय. पहिला चेंडू सुरेख ऑफ ब्रेकचा मारा. चेंडू टप्पा पडल्याने चेंडू मैदानाच्या बाहेर निघून जातोय. त्याने की नवीन बॅटर नॉनस्ट्राईकवर असेल. शेवटच्या चेंडूवर अफजल फलंदाज बाद झाला होता. शॉर्ट चेंडू बॅटची कडा नक्कीच लगावली गेली होती. चुकी केली जाते रियाज यांच्या माध्यमातून आणि बाईच्या मध्ये 1 धाव. तर यावेळेस 1 धाव धावफलक जाऊन पोहोचेल. 17 लॉस ऑफ 2 विकेट. 17 धावा धावफलकावर. तिसरा षटक मार्ग असतात. 14 चेंडूचा खेळ संपला गेला. काय पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा जमा केल्या होत्या साकीच्या बॅट मधून, परंतु अफजल हाशमी गोलंदाज मार्गात सज्ज झाला आणि समीकरण बदलून ठेवलं. 3 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केल्या आणि धावा थांबवल्या गेल्या. मागील 8 चेंडूची गोष्ट मात्र 4 धावा खर्च केल्या गेल्या आणि 2 गडी बाद केले गेले गोलंदाजांकडून. झोन 11 टायटन. शॉर्ट बॉल होता. बॅटची कडा नक्कीच लगावली. अफजल चेंडूला फील्ड करतोय, परंतु एकेरी धाव आणि धावसंख्या पोहोचेल 18 लॉस ऑफ 2 विकेट्स. आपण पाहतोय ओम साई नवरंग मित्रमंडळ आयोजित सरपंच चषक 2023 पर्व 3. आजची पहिली रजनी मैदानाच्या आतमध्ये. आहा काय चेंडू पाहायला भेटला. दर्शनीय अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी पाहायला भेटते. झोन 11 टायटन संघाकडे पाहायला गेलं तर अफजल हाशमी, विकास, रियाज, सूर्या, टेवर, लल्ला, अल्ताफ असे गोलंदाज पाहायला भेटतात. परंतु काय गोलंदाजीचं वर्चस्व गाजवले गोलंदाजाने आजच्या या रजनीमध्ये. अप्रतिम दर्जेदार फटका सुरेख आहे. सूर्या चुकी करतोय. चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषेच्या पार. मिळतील धावा 4. धावसंख्या जाऊन पोहोचेल 22 22 धावा. आपण पाहू शकतो शॉर्ट चेंडूचा फटका सुरेख खेळला गेला
आणि यावेळेस आणि चौकार आलाय. सूर्यनकेच प्रयत्न चांगला केला होता आणि 4 धावा. 22 चला सामना सुरू करायचा. पंच समीर खान. दर्शवायला थोडासा घाई करायचा कारण की वेळ खूप झालाय. अजून आपल्याला 2 सामने अजून खेळवायचे आहेत. विनंती सामने थोडी घाई करा. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला धावांची गोष्ट केली. 22 22 धावा दाफडकावर. बॅटची कडा नक्कीच लगावली गेली. पाहिलं गेलं तर यावेळेस धावचीच्या मध्ये रप्पाणी बाद होतोय. धावसंख्या पाहायला भेटते 22. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा 3 गडीच्या मोबदल्यामध्ये. सलवळे मैदानीच्या आतमध्ये पाहायला भेटेल शेवटचे अंतिम 6 चेंडू. सूर्या टेवर मागवा सज्ज होईल. 22 धावा दाफडकावर. चांगली गोलंदाजी आता 3 गडी बाद केले गेले आणि शेबाज शेख पाहायला भेटते नवीन फलंदाज मैदानीच्या आतमध्ये. पहिला चेंडू सुरेख अप्रतिम दर्जेदार सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडत चेंडू खाली राहतोय. अब्दुल हाशमी जस्टिनच्या मागे चेंडूला गॅदर करतोय. निर्धाव चेंडू. चला टॉस साठी या डीएनसीसी तर एका बाजूला जीएनसीसी. दोन्ही संघाच्या संघाने टॉस साठी यायचा आणि पाहायला गेलं तर शेबाज मैदानाच्या बाहेर गडी क्रमांक 4 बाद झाला. यापुढील होणारा सामना डीएनसीसी धरणनगर डीएनसीसी पालघर. दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस साठी लगेच या आणि आपण चॉईस बॉल सुद्धा आमच्या टॉस बॉक्स मध्ये करणार आहोत. दक्षता घ्यायची आहे. तर नवीन फलंदाज फर्दी नॉन स्ट्राईक पाहायला भेटेल आपल्याला. ओहो काय चेंडू पाहायला भेटला परंतु यावेळी चुकी केली जाते अफजल हाशमी यांच्याकडून. धावसंख्येची गोष्ट केली. धावसंख्या पाहायला भेटेल ती म्हणजेच आणि यावेळेस चेंडू ब्रश केला गेला. लेग पायच्या मध्ये धाव नक्कीच पाहायला भेटेल. धावफलक जाऊन पोहोचेल 23 धावा. यावेळेस बॅकफुटवर खेळला गेला. रियाज चेंडूला फील्ड करतोय. थोडासा चेहऱ्यावर रियाज साठी नक्कीच ओम साई नवरंग मित्रमंडळकडून आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये शुभेच्छा असतील. 26 तारखेला सुपुत्र प्राप्त झालाय. मुलगा झाला नक्कीच रियाज. कॉंग्रॅच्युलेशन्स आमच्याकडून आपल्याला. नक्कीच थोड्या दिवसामध्ये नक्कीच रियाजचा सुपुत्र सुद्धा मैदानात खेळताना पाहायला भेटेल येणाऱ्या काळामध्ये. तर पंचाने लेग बाईटचा कॉल दिला होता. चला पंच लगेच सामन्याला सुरुवात करायची आपण विनंतीशील. चला आपण सांगितलं लेग बाईटचा कॉल दिला असा. नीरज गुप्ता
चला पंच दशोतील राकेश परदेशी यांनी पाहिले आणि लेग बाईटचा कॉल दिला गेलाय. चला सामना सुरू करायचा. चला सामना सुरू करा. धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावर लगावं लागेल तब्बल 24 धावा. चला सामना सुरू करा. समीर खान, समीर बिट्टू, बिट्टू आपण यायचंय. चला